एकदा फॉर्म भरतायत, मात्र मध्यंतरी काही घडामोडी घडलेल्या होत्या. अपक्ष देखील फॉर्म भरण्यात आलेले आहे शिवसेनेकडून, आणि आज पुन्हा एकदा फॉर्म भरला जातोय. कसं पाहता एकंदरीत राज्यातल्या या 16+1 पोटनिवडणूक 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमुळे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय देश पातळीवरती एनडीएचे नेते अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांची तर निवडणूक होतीच. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमच्या नेत्या मुख्यमंत्री सुरेंद्रभाई पवार या सर्वांनी समुदायाकरिता एक निर्णय त्या ठिकाणी राज्य पातळीवरती घेतला. या 17 जागा महायुती म्हणून त्या ठिकाणी लढल्या जातील आणि त्याच्याच अनुषंगाने त्या ठिकाणी निर्णय होत भारतीय जनता पक्ष कुठल्या जागा लढेल, शिवसेना कुठल्या जागा लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्या जागा लढेल या संदर्भातली अधिकृत घोषणा महायुतीच्या माध्यमातून काल संध्याकाळी त्या ठिकाणी झाली. अशा वेळेला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा घटक म्हणून लढण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून आज अनिकेतचा उमेदवारी अर्ज महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आणि याला देवेंद्रजींचे आशीर्वाद मिळाले, शिंदेसाहेबांचे मिळालेले आहेत, राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुमित्राबाईंनी सुद्धा आहे. त्याचबरोबर या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे मंत्री महोदय आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने ते सामंत आहेत, साने आहेत, त्यानंतर भरत गोगावले आहेत, आमचे ज्येष्ठ नेते सहकारी मंत्रिमंडळामध्ये 1 आमच्यासोबत असलेले मुंबई आहे, शिवसेनेचे निकम आहे, सोबत महायुतीच्या सर्व आमदारांचा आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांचं पूर्णपणाचं पाठबळ त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आता आमचे जिल्हा पक्ष अध्यक्षसुद्धा रायगडच्या या ठिकाणी आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक ठाकूर साहेब येतील, महेश गांधीजी येतील, सर्वच मंडळी या ठिकाणी आज येतील महायुतीचा अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. या टर्ममध्ये ह्या गोष्टी होणार आहेत का? एक असं आहे की 18 ते 24 या कालखंडामध्ये जरूर अनेकेचे सगळे दौरे झाले. सगळ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या त्यांनी उपस्थित राहून इथले प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आता मतदारसंघ इतका मोठा असल्यामुळे स्वाभाविकपणाने सर्वच ठिकाणी नियमितपणाने संपर्क होईल असं नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून संपर्क करण्याचं काम आम्ही सगळे करत असतो. खरं आहे, त्याच्यात अधिक जर काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल, अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून विधिमंडळामध्ये स्पष्टपणाची भूमिका मांडायची असेल, राज्य सरकार आज आमच्या महायुतीचं आहे, सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून कोकणच्या भवितव्यासाठी काम करत असेल तर त्याच्यामध्ये अधिक लक्ष त्यांनी घातलं पाहिजे अशा सूचना माझ्याकडनं देण्यात. तर ही गोष्ट अशी झाली की जयली दळवी यांनी जो अर्ज भरला त्यावेळेस त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केले आणि तुमच्या उमेदवाराला विरोध, बेसिकली सुनील तटकरेंना विरोध, हे तुमच्याच जिल्ह्यातून पुढे आलं. सो याच्याशी कसं डील घेतलं? एक असं आहे, डील वगैरे काय भाग नाही. राजकारणामध्ये शेवटी चर्चा, वाटाघाटी आणि त्याच्यातून एक सामुदायिक महायुतीचं हित हेच आमच्या सर्वांच्या समोर आहे. खरं आहे की काही वेळेला राजकीय संघर्ष हा होत असतो, पण त्याच्यातून ज्या वेळेला महायुती म्हणून एनडीए म्हणून बळकट करण्याची प्रक्रिया देश पातळीवरती, राज्य पातळीवरती होते आणि देशातल्या शिस्तस्थ नेतृत्वाबरोबर राज्यातल्या प्रमुख या 3 नेत्यांचा सुद्धा तीच भूमिका राहते. त्यावेळेला काही ठिकाणी कमी अधिक असेल त्याच्यावरती चर्चेअंती पडदा टाकणं अत्यंत आवश्यक असतं. ही भूमिका काल त्या ठिकाणी घेण्यात आली. म्हणूनच मी शिंदेसाहेबांचे काल विशेष करून आभार मानले की कोकणातील सर्व शिवसेनेचे नेते मंडळी त्यांना भेटल्याच्या नंतर महायुती म्हणून आपल्याला आगामी कालावधीमध्ये वाटचाल करायची आहे अशा संदर्भातल्या सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिल्या. जरूर या बाबतीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये ते समज गैरसमज होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या मित्र पक्षांची, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, सौहार्दाचं वातावरण कसं राहील याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी करू. गेल्या वेळेला आपल्याला अपेक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती त्यावेळेला आघाडीची असताना, तो चमत्कार यावेळेला होईल का? आता इथे चमत्कारचा प्रश्न नाही, इथे नमस्कारच आहे डायरेक्ट. पण सर कारण आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना क्रमांक 1 वरती आहे आणि
शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांची एकत्रित बेरीज 800पेक्षा अधिक आहे. 1030, 1020 मतदार आहेत आणि हे सर्व एकतर्फी. ज्या वेळेला नेते मंडळी त्याच्यामध्ये सहभागी आहेत, आमचे सर्व सावंतवाडीपासून ते पनवेलपर्यंतचे सगळे आमदार. कारण आता बघा, आपण एकच सोडलं 18पैकी तर 17 आमदार आज महायुतीचे आहेत, खासदार महायुतीचे आहेत. तिन्ही ठिकाणी 3 खासदार आहेत या मतदारसंघामध्ये बोलतात. राणेसाहेब आहेत, बारणेसाहेब आहेत, मी स्वतः आहे. तर आमची महायुतीची प्रचंड अशी ताकद आहे. त्यामुळे चमत्काराचा भाग नाही, इथं सरळ सरळ त्या ठिकाणी आहे. सर याबद्दल सुद्धा तुम्हाला अदृश्य शक्तींचा हात 2018 सालच्या मतदारसंघामध्ये मला मिळालेला होता आणि तो 43% झालेला होता. यावेळेला ते खरं आहे. 2018 सालची निवडणूक असेल, 2012ची असेल, 2010ची असेल किंवा 2008 ज्याला भास्कर जाधव निर्वाचित झाले ती असेल, ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढवली. त्यावेळेला आमच्यासमोर शिवसेनेचं आव्हान, एकत्र शिवसेनेचं, आणि त्याच्यामुळे त्यावेळेला अदृश्य शक्ती वगैरे याची आवश्यकता होती नक्कीच आहे. आता सगळी समीकरणं बदललेली आहे आणि त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी युती होती. त्यामुळे स्वाभाविकच त्यावेळेला ती गणितं जमवताना तशा पद्धतीची गरज होती. यावेळेला एक स्पष्टपणाची ताकद महायुतीची आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की वेगवेगळ्या पद्धतीचं मग, कारण आपल्याला माहिती आहे की पूर्वी रायगडपुरता, कुलाबापुरता स्थानिक स्वराज्य संस्था होत्या. इथे रत्नागिरीपुरता स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे त्या कालावधीमध्ये विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणूनच भाईसाहेब त्यावेळेला वसंतदादांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून होते आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये मग विधानसभेतून त्या ठिकाणी निर्वाचित झाले. आणि हा मतदारसंघ एकत्रित झाल्याच्या नंतर सुरुवातीला प्रभाकर धारकर साहेब होते, नंतर विजयराव सावंत हे शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत निवडून आले आणि तदनंतर विजयराव सावंतांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला, त्यावेळेला विजय सावंत राष्ट्रवादीचे, त्यावेळेला बिंदोर झाले पण ते राष्ट्रवादीचे आमदार म्हणून झाले. स्वाभाविकपणाने ही जागा राष्ट्रवादी लढली. 2002मध्ये त्यावेळेला विजयरावांचा पराभव झाला आणि अनंतरही निवडून आले. तेवढा एकच अपवाद सोडला तर दीर्घकाळ असा आहे. सर, महेंद्र दळवी सध्या आपल्या विधानावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं. त्यांची मनधरणी करण्यासाठी आपण देखील काही पुढाकार घेणार आहात का किंवा काय? एक असं आहे की शेवटी आदरणीय शिंदे साहेबांनी त्या संदर्भात शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलत होती. त्याच्यामध्ये आमदार महेंद्र दळवी सुद्धा उपस्थित होते. नेतृत्वाने सांगितल्याच्या नंतर प्रत्येक सहकारी आपापल्या नेत्याचा आदर करत आणि महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. जरूर काय प्रश्नांच्या वतीमध्ये चर्चा करायची असेल तर ती चर्चा होऊ शकते. आता बघा, जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो, पण ज्या वेळेला तिन्ही नेत्यांनी ठरवलं की जिल्हा परिषदेमध्ये आम्ही एकत्रित आलं पाहिजे, मी एकत्रित आलो. त्याच्यामुळे काही वेळेला काही प्रश्नांच्या वतीमध्ये मतमतांतर असू शकतील, पण शेवटी व्यापक हितातून आपण एकत्रित येत असतो. ज्या वेळेला त्यांच्या समेत चर्चा करण्याची गरज लागेल, वेळ येईल, त्याला जरूर मी त्यांच्याजवळ बोलेल. कारण ते दीर्घकाळ माझे सहकार राहिले, एकेकाळी त्यांनी माझ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे काही दुरावा असण्याचं काही कारण नाही. एखाद्या बाबतीमध्ये तीव्रता राहू शकते, पण तीव्रता कमी करण्यासाठी जबाबदार व्यक्तींनी त्याच्यामध्ये लक्ष घालून पुढाकार घ्यावा लागत असतो. तो माझ्याकडनं घेतला सर, जाईल. जुईलीने थेट आरोप केलेला आहे तटकरेंनी आमच्यावरती वारंवार अन्याय केला, त्या रागापोटी आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत. हे कसं आहे की आता त्या साराचा शेवट गोड झाला आहे. ज्या अर्थी महायुतीचे उमेदवार म्हणून अनेकेच्या उमेदवाराला महायुतीने मान्यता दिली, म्हणून मी बघातपासून वारंवार ते सांगतो, काय त्यांचे समज गैरसमज असेल का हरकत असेल पासून चर्चा करून मार्ग निघेल, असं अनेक वेळेला होत असतं. पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. नेमकं काय सांगितलं जातं की एक भाग असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हा एक निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग आहे. पालकमंत्रीपद ते रायगडचं असेल, नाशिकचं असेल, मधल्या कालावधीमध्ये त्या संदर्भामधलं निर्णय झालेला आहे. आत्ताही मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की जो निर्णय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने घेतील, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब घेतील, सुनेत्रा वहिनी घेतील, त्या निर्णयाशी सहमती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा रायगडचा खासदार म्हणून माझी असणार आहे.
शेवटी तिन्ही नेते राज्यांतील एनडीए बळकट करण्यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. अशा वेळेला कुठल्याही बाबतीमध्ये एक भूमिका मांडणं इथपर्यंत ठीक आहे, पण एकदा नेतृत्वाने निर्णय घेतल्यावर तो मान्य करून ते पुढे कसं करणं ते काम आहे सर्वांचं. नाही, पण 2018 ची निवडणूक पालकमंत्री पदे गौरवलेंना नगरसेवक गौरवलेंना आणि अनिकेतजींना ही उमेदवारी ही वस्तुस्थिती आहे का? ही तडजोड झाली. एक असं आहे की या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर पुढच्या कालावधीमध्ये होईल. ती या निवडणुकीच्या पुरती सीमित नाही. मी ते सांगितलं की जवळपास गेले 1.5-2 वर्ष रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त आहे. त्या संदर्भात ती चर्चा नक्की होईल. आता याच्यामुळे हे असं का त्याच्यामुळे असं का हा का मुद्दा नाही, कारण आम्ही आता एनडीए म्हणून ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला बारीक सारीक काही चर्चा असतात त्या होतच असतात. नाही, पण 2018 ची निवडणूक आणि 2026 अनुभव तुम्हाला वेगवेगळे बरेच झाले असतील. हो आहेत ना माझे अनुभव. 2000 तसं बघितलं तर 8 पासून आहे. पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही निवडणूक लढली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो रायगडचा. त्याच्या आधी मी रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. दीपकबाईंच्या तिकडे मी संपर्कमंत्री म्हणून सुद्धा एकेका तिकडचंही पालकमंत्रीचे 1-3-4 महिन्याकरता होतो. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही निवडणूक झाली 2008मध्ये त्यावेळेपासूनचं या प्रक्रियेमधला मी एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या आधी विजयराव सावंतांची निवडणूक झाली 2002ला. त्यावेळेला सुद्धा मी राज्यमंत्री किंवा रत्नागिरीचा पालकमंत्री होतो. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव असा सोबत आहे. सर